500 5000 1500 तर गुलाब पाटील यांचे आगमन झालंय. श्री स्वामी समर्थ. हे सगळ्यांनी ना आयरन केले भाई. हे गाईज कसे आहात? मस्त मजेत. सो फायनली आपण पुन्हा ब्लॉग शूट करण्यासाठी सुरुवात केली आहे. खूप मोठा गॅप पडला आहे ॲक्च्युली. खूप मोठा म्हणजे खूप महिन्याचा गॅप पडला आहे आणि फायनली आपण आता स्टार्ट करतो आहे. आणि आजचा निमित्त आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. तर तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो आज आपण थोडं घरातच शूट करणार आहे आणि थोडं बाहेर पण जाणार आहे. कल्याणला असं मोठं कार्यक्रम आयोजित केलेला आहे नारळी पौर्णिमेचा. तर संध्याकाळी आपण तिकडे जाणार आहे. तर आता ताई बीस आपल्या आल्या आहेत रक्षाबंधनसाठी. तर बसल्या फराळ करायला बाई. यांचा फराळ बघा तुम्ही बाई. यांचा हा ताटात काहीच नाही आहे. यांचा उपास बघा यांची कशी इतकी जोर घेतात. जोर इव पिनाबाई हिला 10 वेळा सांगितलं बाबा रक्षाबंधन आहे जरा व्यवस्थित साडी घाल. काय ते नाही बोलतो सोमवार आहे बोलतो सफेद साडीच घालायची आहे मला बोलतो. काय बोला आता हो सगळा बघा ना. तुम्हाला कोण बोलतो नका बघू. शेवटी आता अरे राखी बांधणं तू पण. अरे सणवार आहे ना आज बाय. अरे हो सफेद साडी हा बघू भाई. जरा मी पण फराळ करतो जरा. भाई साहेब अरे मधल्या पिरियडमध्ये मी ब्लॉग शूट केलेला आहे. टाईम नव्हता हे त्या सगळ्या गोष्टी. आणि मधल्या काळामध्ये आपल्या ताईचा लग्न सोहळा लग्न समारंभ संपन्न झाला आहे. ॲक्च्युली मला ते शूटबीट काहीच करायला भेटलं नाही. काहीच नाही. तर ताई आली आहे भाई आज. उपास ताई आहे का? उपास नाही फराळाचा खायला बसले भाई. काय जेवायचं आहे तुला? भेटेल ना जेवायला. इथे खाऊन घे पहिले लगेच जेवायला पाहिजे. हा आता जेवायला आवडत नाही भाई. एकच लाईटला येत पद्धत. आणि एक गोष्ट भाई नवीन पिढीचे ऍडिक्ट झाले तर झाले मोबाईल आणि रील. हे बघा जुनी माणसं पण रील आली याच्यामध्ये ऍडिक्ट झाले. अख्खा दिवस ही पण इतर आजची झोपताना बघत बसतं रील. बघता का नाही? कचोरी घे. रील बघता का नाही सांग? बघते ना. बघितला का? ऍडिक्ट झाले भाई. बोलता तरी पण बघत बसते रील. काले काले आयला क्या बात है. ओ भाई साहब फुल मेकअप विकअप बना के है क्या भाई? सगळे रेडी पोझिशन मध्ये भाई. ठीक आहे. तर भाई आता पद्धतशीर तयारी करेल भाई आमची ललिता भाई. सगळी पाठ बीट मांडेल मस्त ताट बीट सगळा. आणि इथेच बसून लास्ट टाइम पण आपण इथेच हे केलं होतं. तुम्हाला माहिती आहे गाईज आपल्या चॅनलला 1 मिनटं आपल्या चॅनलला वर्ष झालं आहे. 1 year कंप्लीट झालं आहे. आणि त्या 1 yearमध्ये आपलं चॅनल बिलकुल ग्रो नाही झालं आहे. बिकॉज ऑफ माझ्यामुळे झालं आहे ते. ॲक्च्युली मी थोडा हलगर्जीपणा केला शूटसाठी. खूप म्हणजे 2-3 वेळामध्ये खूप मोठा गॅप पडला व्हिडिओ टाकण्यासाठी मला. ठीक आहे पण आता तसं होणार नाही आहे. आपण आता ब्लॉग कंटिन्यू करणार पूर्ण व्यवस्थित. आणि ही थोडी हसायला लागली बघते बघा कशी. तर आपण आता कंटिन्यू करणार आहे ब्लॉग. म्हणजे आधी मी 1 दिवस 8 ब्लॉग टाकत होतो. तर आता मी ट्राय करणार आहे थोडं. ठीक आहे थोडं 1 हप्त्यातून 1 ब्लॉग किंवा 2 असंच काहीतरी. बट आता कंटिन्यू ठेवणार आहे. बंद नाही करणार. चल फटाफट रांगोळी काढ. चाले काले बाची लाडाची बाची. अरे पळाली. अरे काले भाग गई भाई साहब. तुला काय झाले? मला कुठं काय झालं? रांगोळी काढायला. मा काय बोलत आता. चांगली काढ रे जरा. चांगली काढ रांगोळी जरा. एक कशी शिकवले रांगोळी काढायला? अरे कशी शिकवले रांगोळी कशी काढतं ते?
तुमच्या बायका ना त्या शिकवतील, आम्हाला नाही आहे काही. झाला आता आली बायकांवाली आता. बघा ना पोरी बघा मग. बघू ना पोरी तर बघतात. हा ना लगे तुमच्या बायका आणा लगे. हा ना बायका आणा ना शिकवायला. आता भाचीशी बायका ना- कोणच्या? काय काय शिकवायला पाहिजेच ना कोणीतरी. शिकवायला भाचीशी ना पाहिजेच ना कोणीतरी. नंदनची आल्यावर सोय कोण करेल? हो ना? काय? आता आम्ही आल्यावर जेवण आल्यावर खाऊन पण देणार. अरे भाई साहेब तुटून पडल्यात बघितलं का. माझ्या आईशीच किती करतील, मामीच किती करतील. थोडंसं करतील ना त्यांना बाबा पण तुम्ही पोर बघशाल तवा बोल ना. आम्ही कर, तुम्ही पण बघू शकता. आम्ही बघा आता जाऊ दे आता सणासुदी कशाला जाऊ दे आता सणासुदी कशाला पेर घालायला लावता. एकाने आम्हाला काही त्रास दिला नाही असं तू पण नको दे. सणासुदी पेर होल एकेच्या लग्नात समजला का. तुझ्या लग्नात करायची आहे. काय काय त्याच्या लग्नात नाही मजा केली, तुझ्या लग्नात करायची आहे आम्हाला. माझ्या कानाला कोण बोलले तुम्हाला नका करू. योजना का बघ आता, तू म्हणाव घे. हा रोहित तू घे म्हणा. सुरुवात कर आता परत बघायची. पॅन लाव तू. काय सुरुवात कर बघायची. काय पोरी मन शांत होईल. सुरुवात चालू आहे. मग का बघा बाई? ना तुम्ही बघशाल तेव्हा लागेल होल माझा. तर बघायला बघून बघताव त्या हा? भेटल्या तर पाहिजे ना तशा. भेटल्या तर पाहिजे ही पण एक कशा पण आणायच्या? बघायचं काय करायचं ते बी आम्ही सांगायचं का तुम्हाला. ओंकार शेठ आलेले आहेत मंदिरात. कुठे? मंदिरात आहे. आमच्या ओमकार दादा यांचं आगमन झालेलं आहे असं जोरात जोरात. तेच म्हटलं ताशा आणि ढोलकाशे वाजायला लागले. भाई भाई ओमकार दादा आले आमचा. हा आयला बोलो ताशे आले ढोलकाशे वाजायला लागले बोलो ओमकार दादा यांचं आगमन झालंय आहे की नाही. काय काय पाचशे कोणचं कोणचं राख्या बांधले नका पैसे मोजायचं. 500 5,000 1,500. अहो, भाई साहब. 500 क्या बात है? 500 क्या बात है? 500 हे 500 हे 500 किती किती 3 तर रात्री 20 रुपये. 7 अजून 2 ओमकार दादाच थांबला आहे मग इथं. हा? दोन आहे. अजून 2 बाकी आहे. मध्ये तुला 3,500 देतात. चार बदला काय ना. जरे कोणीतरी हिला दिवा पेटवता येत नाही. घे पाठापाठ चाल. ए, बिटा काय नाही, आले उशिरा ना. कोण उशिरा आलंय हो. ओमकार दादा. अरे काली माचीच दे तिला. लक्ष्मीच्या हाताखाली चोरी व्हावी बरं झाली. लक्ष्मीच्या हाताखाली चोरी व्हावी बरं झाली. पिढा पिढा जाई आली किरपा तुझी भाच्यातल्या पुरासंग. गाऊ दे आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला चिंगी चिंगी भाऊ दे. आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी राहू दे. तर गुलाब पाटील यांचे आगमन झालंय. श्री स्वामी समर्थ. हे सगळ्यांनी ना आयरन केले भाई. सगळ्यांनी आयरन केले. ही बाई एक आली ही एक आली. सगळ्या बहिणीशी आल्या ना भाई. अरे यावी आयरन केले. साप आयरन केले यावी नित्ता. श्री स्वामी समर्थ आयरन करून ठेवले यावी. श्री स्वामी समर्थ बोललो मी. हैराण केलंय बोलायचं नाही. श्री स्वामी. मला आयरन केले. मी त्याच्याबद्दल नाही काय बोलत आहे. स्वामींबद्दल काय बोलतच नाही. अरे यावे आयरन ही 2 आणि ती एक तिकडे आहे आली नाही अजून. नाही एक भेवंडी ही तर भेवंडीची आहे. तर स्वामी समर्थ तुम्ही पण समोरून बोलायचं. आम्ही पण श्री स्वामी समर्थ बोलायचं. हा. स्वामींबद्दल काय नाही. तुम्ही आयरन केले ते सांगता मी. कोण आया कोण आया दीदी. काहीतरी बोल, स्वामी समर्थ बोल आणि काहीतरी बोल. देखो देखो कोण आया. श्री स्वामी समर्थ. दीदी कुठे होतीस तू. बोल ना. कुठे गेली होतीस. मी माझ्या मामाकडे गेलेलो. हा का काय हल्दी कुंकू कसा आता काय हल्दी कुंकू कशाला. आम्ही चाललो आता हा आमच्या भावाला राखी बांधायला. कुठं झाल्या भावाला झाल्या ठाण्याला झाले काय. भावाला राखी बांधायला लाडका भाऊ. आता मिलिंदनगर झाला, कल्याण झाला. आता आम्ही नवी मुंबईला चाललो.
जाय जाय टाण्याला का लाडका भाऊ का तुमचा? कल्याणचं झालं, आता मुंबईला चाललो आम्ही. ठीक आहे जाऊया. A few moments later. हे गाईज, सो आता आम्ही निघालोय. कुठे? मला बोललो होतो आम्ही नारळी पौर्णिमेचा भव्य कार्यक्रम असतो कल्याणला शिवाजी चौकात. तिथून रॅली स्टार्ट होते. तर सोबत आहे यज्ञेश. बाकी सगळेजण येणार होते ॲक्च्युली, पण थोडा कार्यक्रमामध्ये चेंजेस. तर यज्ञेश आणि मी चाललो आहे. आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार आहे शिवाजी चौकात आणि मग तिकडे गेल्यावर काही रॅली स्टार्ट होईल. मग आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटतो बाई. आपण फायनली पोहोचलो शिवाजी चौकामध्ये. मस्त कोली टोपी घातले आपण. यज्ञेशनी पण घातले दिसल. तर आलो इथे आम्ही आणि इथे स्टार्टिंगलाच सुरुवातीला आपला मावळ ढोल पथक आहे. काय नाव आहे याचा? युवा गर्जना ढोल ताशा पथक. ठीक आहे, आपण थोडा पुढे जाऊन जो मेन कार्यक्रम इथे स्टार्ट होतो तिकडे जाऊया पहिले. तर मित्रांनो, हा आहे शिवाजी चौक आणि शिवाजी चौकामध्ये तुम्हाला दिसेल खूप अशा कोळी आगरी बांधवांचा क्राऊड दिसेल तुम्हाला खूप जास्त. आणि ते रक्षाबंधनाचा थोडक्यात कार्यक्रम असा आयोजित केलेला आहे आणि खूप पब्लिक आहे, खूप उत्साह आहे. आणि ते दिसेल तुम्हाला मोठा असा नारळी पौर्णिमेचा असा नारळ मोठा दिसेल तुम्हाला. आणि ते बाजूलाच आपल्या कल्याण कोळीवाड्यामधल्या बांधवांनी मस्त असं बोट छान सजवली आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर असा नारळ ठेवला आहे. आणि तिथे दिसेल तुम्हाला कल्याण स्टेशन छाया टॉकीजवळील मच्छी मार्केट त्याचं भूमिपूजन होऊनसुद्धा ते अजून का तयार नाही झाले, त्याची सुरुवात का नाही झाली असा प्रश्न थेट महानगरपालिकेला विचारला आहे. तर छान अशी संकल्पना आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. कारण कोणतीही हिंसा न करता, कोणत्याही प्रकारचा वाद न घालता शांततेने एक रॅलीच्या माध्यमातून आपण भरपूर काय अशा गोष्टी आहेत त्या आपण समाजापर्यंत, महानगरपालिकेपर्यंत असं पोचवू शकतो. आणि त्या गोष्टी लवकरात लवकर हो याची त्यांच्याकडून मागणी करू शकतो. असो, तर आपण रॅलीमध्ये पुढे सरकूया. तर पुढे आपल्याला दिसेल बाई सगळे आपले कोळी आगरी बांधव पूर्ण लाल टोप्या मस्त एकदम फुल जोशमध्ये पोशाख घालून तयार झालेले आहेत दिसेल तुम्हाला. आणि इथे समोरच्याच बाजूला तुम्हाला दिसेल पालखी पण सजवलेली आहे मस्त. आणि त्यामध्ये आईचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे दिसेल तुम्हाला. झूम केला आहे मी थोडा. आईचा फोटोसुद्धा आहे त्याच्यामध्ये. खूप छान असा वातावरणामध्ये असा एकदम नारळी पौर्णिमेचा उत्साह आणि खूप काही अशा गोष्टी बघायला भेटतात आपल्याला इथे. आणि पुढच्याच बाजूला बँड स्टार्ट होते, आपण तिकडे जाऊया.
आलो, तुम्हाला दाखवलं, तुम्ही जे काय बघितलं. तर आपण आता थोडं स्टार्टिंगपासून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवलं. सुरुवातीला तुम्हाला दाखवलं होतं इकडे ढोल ताशा पथक आहे. त्याच्यानंतर मागच्या साईडला सुंदर असे देखावे आहेत आणि तुम्हाला बघायला भेटेल. आणि पहिलं जिथे ट्रकवर आईचा सुंदर असा मंदिराचा देखावा उभारलेला आहे, दिसेल तुम्हाला. अतिशय सुंदर असा देखावा आईच्या मंदिराचा. तर छान असा आईच्या मंदिराचा छान असा देखावा त्याच्या उभारलेला इथे दिसेल आतमध्ये. छान देखावा असा उभारलेला आहे. हळूहळू रॅली पुढे चाललेली आहे. मागच्या साईडलाच बँड आहे तिथे वाजवण्यासाठी. 3 बँड आहेत. सगळ्यांना बारी बारी म्हणजे मागे पुढे उभं केलेलं आहे, एकत्र उभं नाही केलेलं आहे. दिसेल तुम्हाला. हे गाडी चालव रे. आपला मित्र भेटला इथे विशाल म्हात्रे म्हणून. गाडी चालवत आहे भाई. चालव जाऊ दे, गाडी पुढे जाऊ दे. बैलगाड्या आहेत, 3 आहेत. आपण पुढे जाऊया थोडं अजून. ॲक्च्युली कसं आहे, बँड वाजतात आहे, त्याच्यामुळे मला बोलता येत नाही, कारण तुम्हाला ऐकायला पण येणार नाही. तरी मध्ये मध्ये मी बोलणार आहे, तुम्हाला ऐकायला आहे थोडंफार मी काय बोललो इथे. पुढे आलो इथे तुम्हाला दाखवलं होतं मी मागाशी पण. स्टार्ट टू एंड काय काय होतं तुम्ही बघितलं. आणि मध्ये मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नाहीत तर मध्ये एक एक गोष्टी ॲड होतात ते तुम्हाला दिसेल इथे.
बारीक पोरं पण काय ऐकत नाही बाई, निश्चित जोर. बघू आपण ते सर्कल करून नाचणार आहे. पहिलं पण येणार त्यांची नावं पण दिली होते. नावं मला माहिती नाही, कोणतं आहे ते पण माहिती नाही. याला विचारू नाव काय? नाव काय? काय? पिस्टल. पिस्टल डबल 211. बाई यावर्षीच्या नारळीपौर्णिमेमध्ये पिस्टल बाईट सुद्धा सहभागीदार आहे. डबल 211. बाई अजून आहेत, पुढे पण एक जण आहे. पुढे जाऊ आपण. पुढे उभा आहे अर्जुन बाई. बाई थोडा पहिला मजा आले. एक इथं आहे, माग आहे. चल पुढे जाऊया थोडा आपण. दादा नाव काय? माऊली. बाई माऊली नाव आहे. एवढी पण नावं दिली होती पण. नमस्कार, बरे आहेत ना? माऊली बैल. तिसऱ्या बैलाचं नाव आहे माऊली बैल. अजून येतील एक एक बाई. आपल्याला जेवढे भेटणार तेवढे आपण त्याचा शूट करणार आहे. कारण आपण आता जो फायनल तिकडे कार्यक्रम होणार आहे, मेन फायनल कार्यक्रम आपल्याला तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं या रॅलीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, बँड आहे, भरपूर काय, खूप जल्लोष आहे, मजा मस्ती, फुल खतरनाक मस्ती आहे. तर रॅली स्टार्ट झाली आहे अशा प्रकारे आणि मी चाललो आहे तिकडे जिकडे कार्यक्रम होणार फायनल. आणि इकडे बघा तुम्हाला कोळी नाकवी दिसल बाई. दीदी नाव काय तुझं? नाव सांग. काय? चिन्मय नितीन पावशे. नाश्ता नाही केला का तू? जोरात बोल ना, जोरात बोल. चिन्मय नितीन पावशे. आणि तुझा? चैतन्य नितीन पावशे. अरे छान दिसतात आहे दोघी पण. थँक्यू. ओके बाय. बाय. एक नाचून भाई खतरनाक, एकदम खतरनाक गाव. पुढे अजून भरपूर असणार तिकडे फायनल जेव्हा आपण तिकडे जाणार. मित्रांनो, आपण आता आलो आहे इकडे गणेश घाट, दुर्गाडी किल्ला गणेश घाट. इकडे पुढे कार्यक्रम कुठे असणार तिथे आपण पोहोचू आता थोड्याच वेळात. काही आधी पब्लिक तिकडे थांबले आणि आधी पब्लिक डायरेक्ट इकडेच येते कार्यक्रमासाठी. आपण तिकडे बघूया किती पब्लिक आहे कार्यक्रमासाठी जमा झाले. तर फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. दिसेल तुम्हाला छान असा मोठा स्टेज बांधलेला आहे तिथे समोर. आणि अजून पब्लिकचा काय पत्ता नाही दिसतोय मला. तुम्हाला दिसेल समोरच्या साईडला चेअर्स पण टाकलेल्या आहेत. आणि तो चेअर्स टाकला तिथे अजून पब्लिक कोणी आलेली नाही आहे. याचा अर्थ मी थोडा लवकर आला असं मला असं वाटतं आहे. काही हरकत नाही आहे, आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला खूप पब्लिक आहे. दिसेल तुम्हाला तिथे ते नारळ सोडण्यासाठी पाण्यामध्ये. आणि पाण्यामध्ये खूप बोटी पण दिसतील तुम्हाला जिथे नारळ कलेक्ट करण्यासाठी पाण्यामध्ये सोडलेले नाखवा लोक आपले दिसेल. आणि बारीक बारीक पोरं पण आहेत साईडला. तो बघा कसं पावतोय. आणि आपण थोडं असं बाजूला झालो म्हणजे थोडं म्हणजे पुढच्या साईडला ज्या ठिकाणी खूप जास्त क्राऊड दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की फुल फोटोशूटचं काम चालू आहे भाई. फुल फोटोशूट, फुल व्हिडिओ ना फोटो भाई, फुल रील्स.
मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग मी तिथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल. आणि प्लीज मित्रांनो तुम्ही व्हिडिओला कमेंट आणि लाईक करा. तुम्ही लाईक आणि कमेंट करणार तर मला थोडं प्रोत्साहन मिळणार आहे त्याच्यामध्ये पुढे अजून व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि भरपूर काही गोष्टी करण्यासाठी. तर आपली व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप तुमचं धन्यवाद. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.